बघू शकता स्क्रीनवर जी पहिली बॅटरी असते ती आहे लिथियम आयन बॅटरी, याच्यावर मी बोलणार आहे. म्हणजे दुसरी बॅटरी असते ती असते लीड ऍसिड बॅटरी. लीड ऍसिड बॅटरी म्हणजे कोणती? जुन्या टाईपची. तुम्हाला माहित असेल बॅटरी डिस्चार्ज वगैरे म्हणजे चांगलीच उतरली की आपण त्याच्यामध्ये ऍसिड वगैरे टाकायचे. पण ही जी बॅटरी आहे ना, थोडी मार्केटमधून आता कमी होत चालली, व्हॅनिश होत चालली. या बॅटरीचे भरपूर ड्रॉबॅक्स आहेत. जर या बॅटरीची जागा नाव अडेज गेल्या 4-5 वर्षापासून जो कोणी घेत आहे, तर सगळ्यात बेस्ट बॅटरी प्रिफर केली जाते स्कूटी किंवा बाईकसाठी लिथियम आयन बॅटरी. ज्या स्कूटीमध्ये लिथियम आयन बॅटरी आहे तीच प्रिफर करायची, या बॅटरीला प्रिफर करायचं नाही. जे तुम्ही 33,000 रुपये एक स्कूटी आणता ना, नीट चेक करा त्याच्यामध्ये बॅटरी कोणती आहे. कारण ह्या बॅटरीची प्राइस या बॅटरीपेक्षा कमी असते. थोडी बॅटरी महाग असते, पण याचे एवढे सारे फायदे आहेत. या बॅटरीचा सगळ्यात पहिला फायदा म्हटलं तर काय? फास्ट चार्जिंग. म्हणजे तुमची पूर्ण स्कूटी 2.5 ते 3 तासामध्ये चार्ज होते. दिवसभर सॉकेटला लावून बसायची गरज नाही. सेकंड ऍडव्हान्टेज काय? वेट, वजन कमी असतं. मग तुम्ही म्हणाल की सर वजन मॅटर करतं का? हो. तुम्ही स्कूटीवर कितीच्या किती वजन घेऊन जाणार, स्कूटी कसं काय मॅनेज देईल? स्कूटीचा ऍव्हरेज कमी होईल, स्कूटी कुतायला लागेल. सो बॅटरीचं वजन बी मॅटर करतं, वजन कमी असतं. तिसरा हा फायदा आहे की लॉंग लाईफ. शोरूमवाले सांगतात की आमची बॅटरी 10 वर्ष खराब होत नाही, इम्पॉसिबल आहे. एका बॅटरी लिथियम आयन बॅटरी बी घेतली तुम्ही तर त्या बॅटरीची लाईफ हे 3 ते 5 वर्षाच्या रेंजमध्ये असते. जर स्कूटीला प्रॉपरली वर्क केलं, प्रॉपरली चार्ज केलं, बॅटरी प्रॉपरली चार्ज होत आहे, डिस्चार्ज होत आहे, एकदम प्युअर सायकल चालली, तर बॅटरी 5 वर्ष टिकते. त्याच्यावर जर शोरूम रिप्लेसमेंट देत असेल, ते रिप्लेसमेंट पैसे देऊन आहे का ती वॉरंटीच्या अंडर आहे? जसं की चांगल्या ब्रँडेड कंपनीवाले काय करतात की 10 वर्षाची वॉरंटी देतात. आणि त्यांना पण माहित आहे 4-5 वर्षानं याची बॅटरी 100% खराब होणार. सो ती बॅटरी काढून घेतील आणि तुम्हाला ती दुसरी बॅटरी देतील. लिथियम आयन बॅटरीची चार्जिंग सायकल बी असते बरं, याच्याबद्दल भरपूर जणांना माहित नाही. लिथियम आयन जी बॅटरी आहे त्याची चार्जिंग सायकल बाकी बॅटरीज पेक्षा चांगली असते. ते चार्जिंग सायकल म्हणजे काय असते की तुम्ही त्या बॅटरीला किती वेळेस फुल चार्ज करू शकता. सो अकॉर्डिंग टू नॉर्म्स लिथियम आयन बॅटरी जी असते बाळांनो, त्याची जी चार्जिंग सायकल असते ते 800 ते 1000 च्या रेंज मध्ये असते. बॅटरीला चार्ज करत असताना लक्ष द्यायचं का? 100% द्यायचं. असे खूप ऍक्सिडेंट्स पण झाले आहेत की आपण पार्किंग मध्ये बॅटरी चार्जिंगला लावली स्कूटीची, स्कूटीनं आग पकडली. याला ओव्हर चार्ज, अंडर चार्ज, एक्सेसिव्ह चार्ज या भरपूर सारे फिनॉमिनॉन असतात ज्याच्यामुळे बॅटरी गरम होते आणि बॅटरीचा स्फोट पण होतो. सो कधी पण स्कूटीची चार्जिंग कंप्लीट झाल्यानंतर सॉकेट काढायला विसरू नका. थोडीफार बॅटरी बद्दल माहिती, समोरच्या शोरूमला विचारायचं की याची चार्जिंग सायकल किती आहे? समोरचा व्यक्ती म्हणला की सर याची चार्जिंग सायकल फक्त 500, नका घेऊ. मर तिकडे. चार्जिंग सायकल बॅटरीची चांगली पाहिजे. नाही तर असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही नुसतं चार्जिंगला लावताय असं नाही करायचं. ज्याची चार्जिंग सायकल उतरते, बॅटरी तेव्हा चार्ज करायची जेव्हा ती बऱ्यापैकी डिस्चार्ज झालेली असेल. 100% डिस्चार्ज व्हायचा वेट करायचा नाही. बॅटरी